खुशखबर खुशखबर लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर दिवाळी आणि दसऱ्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना जे आहे तो लाभ होणार आहे। तर चला मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो, पण त्याही आधी तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ती कॉमेंट मध्ये सांगा। मुख्यमंत्री यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या महिला आर्थिक प्राप्त झालेल्या आहेत त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या 2 महिन्यांचे 3,000 रुपये हप्ता मिळाला होता, पण ज्या महिलांचे अर्ज प्राप्त व्हायचे होते त्यांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्यांचे 4,500 रुपये म्हणजेच की 4,500 रुपये जे आहेत ते त्यांचे थर्ड इन्स्टॉलमेंटला मिळणार आहे। तर अशा महिलांना रायगड येथे 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात थेट हस्ते रुपये पैशांची जमा केलेली जाणार आहे आणि तो कार्यक्रम आजच झालेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा महिलांना जे पैसे आहेत ते हस्ते वाटप झालेले आहेत, पण आता बाकीच्या एरियांमध्ये सुद्धा पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू झालेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची हस्तांतरित करण्यास सुरुवात 26 ऑक्टोबर पासून सरकारद्वारा करण्यात आलेली आहे। तुमच्या बँकमध्ये लाडक्या बहिणीचे भेटण्याचे पैसे जमा झाले की तर असे चेक करा। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून SMS येईल, म्हणजेच की ते स्टेट बँक असो किंवा तुमची इतर बँक असो तर तुम्हाला त्या बँकेचा मेसेज येईल। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या SMS बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेला टोल फ्री बँक बॅलन्स नंबरवर मिस कॉल करून तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता। पुढे जाऊन मी तुम्हाला एक नंबर सांगतो, तुम्ही जर त्या नंबरवर कॉल केला तर तुमच्या जे बँकमध्ये पैसे आलेत की नाही ते लवकरात लवकर कळून जाईल आणि तुमच्या बँकेचा बँक बॅलन्स किती आहे तेही कळून जाईल। तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग बँकेचे ॲप गुगल पे फोन पेचा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता व तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ATM मध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचे ट्रान्झॅक्शनमध्ये रक्कम जमा झाली आहे की नाही असे पाहू शकता। पण तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत जाऊन पण तुम्ही तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही असे चेक करू शकता व तुमचे पुस्तकही भरून घेऊ शकता। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँकेचा जो नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यावर मिस कॉल करून तुमचा बँक बॅलन्स चेकही करू शकता। स्टेट बँक ऑफ इंडिया याचा जो आहे टोल फ्री नंबर तुम्हाला दिसत असेल, पण बँक बॅलन्स चेक तुम्ही या नंबरवरही तुमचा बँक बॅलन्स जो आहे तो चेक करू शकता। स्टेट बँक ऑफ इंडियाला तुम्ही SMS पण करू शकता, SMSTMT स्पेस दाबून तुम्हाला त्यांना SMS करायचा आहे। तुम्हाला हा नंबर दिसत असेल या नंबरवर तुम्हाला SMS करायचा आहे। ही जी स्कीम आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मस्त काढलेली आहे, कारण महिलांना बँकेमध्ये जाऊन चेक करावं लागायचं की आमचे पैसे आले का नाही, पण आता त्या घर बसल्या त्यांचे पैसे आले का नाही चेक करू शकणार आहेत। काय महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2,40,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज केलेले आहेत व त्यांना या योजनेचा हप्ता पण वितरित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। अवितरित काही महिलांना त्यांचे अर्ज प्राप्त झालेले असतील, पण त्यांना पण लवकरात लवकर पात्र करूनही त्यांचे हप्ते वितरित करण्यात येणार आहेत। काही महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही अशा ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या कार्यक्रमात दिलेले आहे। म्हणजेच की त्यांना हे सांगायचे आहे की ज्या महिलाला या योजनेचा लाभ घेता येईल त्या महिलेला आम्ही या योजनेपासून वंचित ठेवणार नाही, त्यांना या योजनेचे जे पैसे आहेत ते पुरेपूर देऊ आणि आतापर्यंत 2,40,00,000 पेक्षाही जास्त पैसे जे आहेत ते देण्यात आहे आणि हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे कार्यक्रम। आणि अजूनही जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। लाडकी बहीण योजना बँक बॅलन्स चेक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। या तारखेआधीच बुधवारी 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झालेत आहे, त्यामुळे त्यांनाही आनंद आहे, तर अनेकांच्या खात्यात पैसेच आले नाही, त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहे। लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट 4,500 रुपये डिपॉझिट वुमन अकाउंट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्कीम। आणि अजूनही जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर मला लवकरात लवकर कमेंट करा, मी त्याच्यावरही लवकरात लवकर सोल्युशन घेऊन येईन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2,40,00,000 अधिक अर्ज महिलांना दाखल केलेले आहे। शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। तर आपल्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहिणीचा पहिले योजनेचे पैसे जमा झाले आहेत असे चेक करायचे, याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये कळणार आहे। 29 सप्टेंबरला जे पैसे येणार होते ते अजूनही आले नाही आहेत बऱ्याचशा महिलांच्या, पण ज्या
नशीबवान महिला होत्या त्यांच्या ज्या बँकेच्या खात्यामध्ये आहे ते पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांच्या नाही आले त्यांनी मला कॉमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजना सप्टेंबर पेमेंट डेट. महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाची महत्त्वी अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक अर्ज महिलांना दाखल केलेले आहेत. शासनाने जाहीर केलेल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व प्राप्त महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर आपला स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खात्यामध्ये लाडकी पहिली योजनेचे पैसे जमा झालेले असे चेक करायचे. याबद्दल सर्व महिला माहिती आपल्या खात्याला पोस्टमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो आणि भगिनींनो, तर हे जे पैसे आहेत ते जे आहे ते सर्वात पहिल्यांदा टप्प्याटप्प्याने राज्यांमध्ये देणार आहेत. पहिला जो टप्पा आहे तो मुंबईमध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि दुसरा जो आहे तो नाशिकमध्ये आणि तिसरा जो आहे तो संगमनेरमध्ये व बाकीच्या राज्यांमध्ये जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. पण यासाठी तुम्हाला थोडंसं पेशन्स घ्यायचं आहे. तुमच्याही बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळाले आहेत. अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1,500 रुपयेच हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या महिलांना अर्ज सप्टेंबर महिन्यात भरला गेलेला आहे त्या पात्र झालेल्या अशा महिलांना पण फक्त 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट. नुकताच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे 26 सप्टेंबर रोजीपासून लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत लाखाच्या वरपर्यंत महिलांच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण सरकारद्वारे करण्यात आले आहे. तरी पण महिलांच्या अखेरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता जो जमा लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट करण्यात येणार आहे. अशा माहिती महिलांना व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही असे चेक करा. लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता क्रेडिट इन स्टेट बँक ऑफ इंडिया. तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये हे जे आहे चेक करू शकता. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो तर तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीयेत आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले त्यांनी एकदा चेक करून घ्या. आज चला बस एवढंच. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब घ्या. टाटा बाय बाय.